आता एक बातमी धाराशिव जिल्ह्यातील पोलिसांच्या दबंग कामगिरीची। तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा येथील सरपंच नामदेव बालिश निकम यांच्यावरील जीवघेणा हल्ला प्रकरण हे बनाव असल्याचं पोलीस तपासात उघड झालं असून सरपंच यांनी त्यांच्या साथीदारांसोबत बंदूक परवाना मिळविण्यासाठी स्वतःवर हल्ल्याचा बनाव रचल्याचं समोर आलंय। पवनचक्की वादातून हा हल्ला झाल्याचा आरोप करत सरपंच यांनी टाकीवर चढून आंदोलन केलं होतं। मात्र हा सगळा स्टंट असल्याचं उघड झालंय। पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी ही माहिती दिली आहे। राजकीय वरदहस्त असल्याशिवाय असं कोणी करत नाही अशी चर्चा मात्र सुरू आहे। तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा गावचे सरपंच श्री नामदेव निकम यांनी दिनांक 26 डिसेंबर रोजी तुळजापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांच्यावर हल्ला झाल्याची तक्रार दिली होती। त्या तक्रारीमध्ये त्यांनी त्यांच्या गाडीवर 4 व्हीलरवर 4 अज्ञात इसमांनी 2 व्हीलरवर पाठीमागून येऊन हल्ला केला आहे आणि त्या हल्ल्याचं स्वरूप असं त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्या गाडीवर सर्वप्रथम मांडी टाकली, त्यानंतर दगड मारले आणि नंतर गाडीमध्ये पेट्रोल टाकून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, अशी त्यांनी तक्रार तुळजापूर पोलीस स्टेशन येथे दिली होती। घटनेचं गांभीर्य पोलिसांनी ओळखलं आणि तात्काळ मागील 4-5 दिवस अतिशय सखोल बारकाईनं तपास करण्यात आला। वेगवेगळी पथकं त्या ठिकाणी कार्यरत होती आणि ह्या सर्व तपासांती आम्ही त्या घटनास्थळाची खूप बारकाईनं पाहणी केली। फिर्यादीतील त्यांचे जे नमूद बाबी होत्या, नमूद मुद्दे होते, त्याची देखील पडताळणी केली। त्या पडताळणीमध्ये बरीच विसंगती त्या ठिकाणी दिसत होती। प्रत्यक्ष घटनास्थळावरची परिस्थिती आणि फिर्यादीमधील त्यांची नमूद तक्रार याच्यामध्ये बरीच तफावत त्या ठिकाणी दिसत होती। ह्या सर्व बाबीची बारकाईने पडताळणी करण्यात आली आणि त्याच्यानंतर आम्ही फिर्यादीकडं सखोल विचारपूस करता, सखोल तपास करता फिर्यादीनी कबूल केलेला आहे की त्यांनी हा बनाव केला होता आणि हा बनाव त्यांना आत्मसंरक्षणासाठी वेपन लायसन्स म्हणजे शस्त्र परवाना पाहिजे होता आणि त्या शस्त्र परवाना मिळवण्यासाठी त्यांनी हा बनाव केला आहे असं कबूल केलेलं आहे। आणि पोलिसांनी अतिशय बारकाईने तपास करून, सखोल तपास करून या गुन्ह्याचा उलगडा केलेला आहे। सरपंचावरती काही कारवाई करण्यात प्रशासकीय यंत्रणांनी कामाला लावली किंवा वेगळीच धरली आणि आंदोलनही केलं, टाकीवर सुद्धा आंदोलन केलं होतं की त्याचा तपास केला पाहिजे व आत्मसंरक्षण दिलं पाहिजे। यासाठी कायदेशीर बाबी पडताळल्या जातील। तपासातील आणखी काही मुद्दे आणि पुढचा तपास बाकी आहे, तर त्या बाबी पडताळून योग्य तो निर्णय घेण्यात येईल। या अनुषंगानं मी आणखी एक बाब आपल्या माध्यमातून सांगेन की धाराशिव जिल्ह्यामध्ये कोणतीही दडपशाही, हुकुमशाही किंवा धाकदपटशा खपून घेतला जाणार नाही। अशा सर्व इस्मांना मी सांगू इच्छितो की कोणाचीही गय केली जाणार नाही। अतिशय कठोर कारवाई केली जाईल आणि कायदेशीर बाबी त्या ठिकाणी हे केल्या जातील। संनियंत्रण समिती पण आहे सर। या व्यतिरिक्त आणखी एक बाब मी सांगू इच्छितो की पवनचक्की सौर ऊर्जा या अनुषंगाने जे प्रोजेक्ट चालू आहेत त्यासाठी जिल्हा स्तरावर माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक संनियंत्रण समिती कार्यरत आहे। तसंच उपविभागीय स्तरावर प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक संनियंत्रण समिती कार्यरत आहे। ज्यांच्या या अनुषंगिक तक्रारी असतील त्या तक्रारीची त्या संनियंत्रण समितीकडे दखल घेतली जाईल आणि त्याच्यावर योग्य। प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव।